आपली ओळख जवळ-जवळ 25 एक वर्षाची आहे आणि सगळ्यांना माहिती आहे म्हणजे सगळेच तुम्हाला सासवडकर असतील किंवा इतर सगळेच कलाकारांना, की अमिताभ बच्चनचा फॅन म्हणजे एवढा जवळचा माणूस आणि चित्र म्हणजे पेंटिंग तुम्ही त्याचे भरपूर स्केचेस, हो, पेंटिंग हो. केलेत, वॉल स्केचेस पाहिलेले आहेत. बऱ्याच वेळा तुमच्या बोलण्यातनं पण त्यांचे डायलॉग तुम्ही सहज आपले बोलून दाखवत असता बऱ्याच वेळा. किंवा तुम्ही त्या सिनेमाची गोष्ट सांगताना तुमचं चित्र काढताना तो ब्रश बी असाच थांबून तुम्ही ती प्रसंग सांगत असता. शोले असून किंवा इतर गोष्टी असतील. मग हे ह्याच्यावरती म्हणजे डायलॉगबाजी किंवा हे जे काही वातावरण असतं, त्यावेळेस बालमनावरती तसा परिणाम किंवा शालेय जीवन असेल किंवा घरातल्या गोष्टी, ह्या लोकांनी कधी काय म्हटलं का, "अरे, बच्चनचं एवढं वेड का?" किंवा "कशाबद्दल करतोय?" किंवा असं काही कुणी अडथळा आणला किंवा प्रोत्साहन कुणी दिलं? असे अडथळा आणणारे भरपूर होते. गंमत म्हणून हे करायचे. मी एखादा पिक्चर पाहत असलो, की मुद्दाम मला चिडवण्यासाठी आपल्या जवळचे नातेवाईक असतील, हां. आमची वहिनी वगैरे किंवा चुलत भाऊ, मुद्दाम माझ्यासमोर नावं ठेवणार अमिताभला. हं. "अरे, तो काय दिसतो का? हां, हां. त्याला काय रंगरूप आहे का? तो हां. नुसता ताडासारखा वाढलाय." बरोबर. आणि मला खूप चिड यायची. हं, म्हणजे हं. अ, की मी म्हणजे हाणामारीवरतीच यायचो. बरोबर. की माझ्या अमिताभला कुणी नावं ठेवलेले मला म्हणजे बिलकुल आवडत नसायचं. बरोबर. आणि काही मित्र जे आहेत, की हं. जे अमिताभचं गुण गातात, जे हे होतात, त्यांच्याशी माझी गट्टी खूप छान प्रकारे जमलेली. जमली होत राहायची. त्यांच्याशी हं, हं. म्हणजे मग आम्ही तासनतास अमिताभ हा विषय घेऊन तासनतास आम्ही बोलायचं. गप्पा मारायचो. मग तो कसा, त्याचा स्ट्रगल कसा, हं. तो कसा म्हणजे इथपर्यंत पोहोचला, ह्या गोष्टी बऱ्याचशा हे झाल्या. बरोबर आहे. आता तुमची चित्र खूप सुंदर आहे. मग तुम्ही चित्रकला छान आहे. त्या निमित्तानेच खरं तर मी तुमच्याशी कनेक्ट झालो. तर हे चित्रकलेचं वेड कधी लागलं किंवा तुम्ही कसा त्याच्यामध्ये आला? हां, आता चित्र सुंदर जे म्हणतो आपण, हं. आता बऱ्याच वेळा पाहणाऱ्याची नजरच सुंदर असते. बरोबर आहे. म्हणून ती सुंदर वाटते. आता तुम्हाला जसं माझं चित्र सुंदर वाटलं, म्हणजे थोडक्यात तुमची नजर नजर चांगली. सुंदर आहे. बरोबर आहे. तुम्हाला त्यातलं चांगलं काय आहे ते भावलं, बरोबर. म्हणून तुम्हाला ते माझे चित्र छान वाटतात. हं, हं, हं. तर आता हे जे चित्रकलेचं वेड आहे, ॲक्चुअली चित्रकला ही माझ्या अंगात दडलेली होती. हं, 7वी ला असताना मी लहान मुलं जशी आता चित्र काढतात, हं. कंपासनी गोल काढायचा, पट्टी घ्यायची, त्याची बाकीचे शरीर, पाय बरोबर. वगैरे, हात आणि पट्टीनी आखून घ्यायचे आणि चित्र बरोबर. काढायचं, रंगवायचं. हं, हं. स्केच पेननी आउटलाईन मारायची. पण माझ्या शेजारी बसणारा माझा वर्गमित्र बाप्पू गिरमे, बरोबर. हं. तो खूप छान चित्र काढायचा. आम्ही मागून दुसऱ्या तिसऱ्या बेंचवरती बसलेलो असायचो. आणि त्यावेळेस काय व्हायचं, की अ, माझं लक्ष त्या मित्राकडं जेव्हा तो चित्र काढायचा त्यावेळेस मी त्याच्याकडे पाहत बसायचो. सर काय शिकवतात, मॅडम काय शिकवतात, त्याच्याकडं दुर्लक्ष. बरोबर आहे. हां. त्याच्यामुळं व्हायचं काय, की बऱ्याच वेळा आम्हाला बेंचवर उभं राहा, अंगठी पकडा, वर्गाच्या बाहेर जा, असले शिक्षा भरपूर हे केल्या. पण मी गमतीने माझ्या मित्राला, म्हणजे ती सवय काही माझी सुटलीच नाही. मित्राला मी गमतीने बऱ्याच वेळा म्हणायचो, "माझे हात तुला घे, तुझे हात मला दे." आणि नियतीने खरोखरच तसंच केलं बहुतेक. कारण तो आज एस-टी कंडक्टर आहे बरोबर. आणि मी आज या चित्रकलेच्या हं, हं. ह्याच्यामध्ये आहे. तर त्याची चित्रकला पाहून मला एक जोश म्हणा किंवा प्रेरणा मिळाली. आवड निर्माण झाली आणि मी सर्वात पहिला गुरु मी माझ्या मित्राला मानतो. बरोबर आहे. तो आपल्या सासवडमध्येच गिरमेआळीमध्ये हं, हं. राहतो. बाप्पू गिरमे नाव आहे त्याचं.